नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. सातत्याने अखंड पोलखोल करणारे, प्रचंड खोलात जाऊन शोध घेणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासाठी अनेक महिन्यांपासून कितीतरी खासदारे बंद झालेली आहेत. किरीट सोमय्या यांची किरीटगिरी ऐकायची सवय झालेल्या महाराष्ट्रातील आणि विशेषतः त्यांच्या मुंबईतील कित्येक किरीट प्रेमींसाठी सध्या दुःख सागरात बुडण्यासारखी गोष्ट आहे. सोमय्या यांची लीला अपरंपार आहे. त्यांचे प्रताप कोणाकोणाला माहीत नाहीत. गंमत अशी आहे की या किरीट भाऊंनी ज्यांच्यावर अनंत आरोप केले त्यापैकी बहुतेक जण भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये आल्याबरोबर शुभ्र धवलांकित झालेले आहेत. 2-4 नावे जरी आपण आठवली तरी किरीट दादांच्या आरोपानंतर तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असा प्रकार उघडपणे सुरू आहे. वाशिमच्या अत्यंत लोकप्रिय खासदार भावना गवळी यांच्या भावना दुखावण्यासाठी सर्व किरीट प्रेमींचे लाडके किरीट भाऊ अनेक वेळा वाशिमला गेले. त्यांनी भावनाताई यांच्यावर उघड अनेक आरोप केले. पण आता भावनाताई तिकडून इकडे आलेल्या आहेत आणि त्यांच्यावरील पालंट दूर झालेले आहे. शिवसेनेचे आणि किरीट भाऊंचे सख्खे वैर आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष जेव्हा एकसाथ होते तेव्हाही किरीट सोमय्या अय्या इश्य न करता शिवसेनेवर आपल्या भात्यातून जहरी बाण फेकतच होते. मात्र आता महाराष्ट्राला आणि विशेष करून मुंबईला किरीट सोमय्या यांच्या मौनामुळे कसेसेच वाटत आहे. आमचे एक मित्र आज आम्हाला म्हणाले की आपले किरीट भाऊ सध्या बोलत नसल्यामुळे मला तरी कसेसेच वाटते. दिले सर्व काही तरीही बोलत का नाही असा प्रश्न आमच्या त्या मित्रास पडलेला आहे. मध्यंतरी किरीट भाऊ आपल्या पक्षावर नाराज होते. पक्षाने त्यांना दिलेले वजनदार पद त्यांनी नाकारले. त्यापूर्वी त्यांच्यावर सोदाहरण बरेच आरोप करण्यात आले होते. त्यांचा उल्लेख इथे करण्याची गरज नाही कारण ते सर्वज्ञात आहे. आरोप खरे किंवा खोटे असो, आरोप हे आरोपच असतात. आरोपाचे वारंवार उच्चारण केले तर कधी आरोप फसतात तर कधी आरोप करणारेही फसतात. किरीट सोमय्या यांच्या प्रकरणात आरोपांमुळे कोण फसले आणि कोण हसले हे ज्या अर्थी जाहीर झालेले नाही त्या अर्थी भविष्यातही तसे काही होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत किरीट भाऊंना मौन पाळावे असे वाटत असले कारण मौनम सर्वार्थ साधनम म्हणजेच आपण बेंबीच्या देठापासून ओरडून आरोप करावेत आणि आपल्या बड्या पुढाऱ्यांनी आरोपांकडे लक्ष न देता समारोप करावा. आता हे असे आणखी किती काळ खपवून घ्यायचे? किरीट सोमय्या यांच्यासारख्या नीतिमान आणि सत्शील माणसाला यामुळे किती वेदना, त्यांच्या काळजाला किती यातना होत असतील हे किरीट सोमय्या यांच्या कुटुंबियांनाच विचारले पाहिजे. इतक्या लोकांवर केलेल्या आरोपांची जंत्री यांच्या डायरीत असेलच. ज्यांच्यावर आरोप केले ते तोऱ्यात मिरवत आहेत आणि आपल्या किरीटजींच्या आरोपांची कागदपत्रे संडासाच्या मोऱ्यात वाहून जात आहेत. अशा प्रकारे आपल्या आरोपांच्या बोऱ्या वाजल्यावर कोणालाही निराशा येऊ शकते. पण किरीट सोमय्या यांच्या चेहऱ्यावरची तेज अजूनही कायम आहे. म्हणजेच त्यांना निराशा आलेली नाही. खरे तर सोमय्या यांच्यासारख्या राजकारणातील सत्पुरुषाला त्यांच्या पक्षाने त्यांना शोभेल अशी कामगिरी द्यावी अशी आमची खास विनंती आहे. ते माजी खासदार असल्याने महाराष्ट्रातील अनेक माजी लोकांना त्यांनी आपल्या शिंगावर घेतले कारण त्यांना खास अधिकार होते असे त्यांचे म्हणणे आहे. किरीट सोमय्या यांच्या एकूण खोदून काढलेल्या प्रकरणांच्या बाबत त्यांच्या पक्षाने एक काळी पत्रिका काढली पाहिजे कारण त्याला श्वेतपत्रिका म्हणणे योग्य होणार नाही. तसेच किरीट भाऊंच्या शौर्याबद्दल त्यांच्या गुणांची कदर केली पाहिजे. स्वयंघोषित अनिती निर्दालक नीतिपालक नित्य जनता सेवक आणि एकेकाळच्या सर्व दूरचित्रवाणी वाहिनी चालक असलेल्या किरीट सोमय्या यांची आठवण मुंबईकर व महाराष्ट्राच्या मनात ताजी राहावी म्हणून आम्ही हा सारा खटाटोप केलेला आहे. या निमित्ताने तरी किरीट दादांचे स्मरण झाले हा आमच्यासाठी मनोरंजक असा सुयोग आहे. सोमय्या गप्प का या प्रश्नाचे उत्तर आमच्यावरील विवेचनात आलेले आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.